यव्वाचा डंका गाज जगभर, यव्वाचा डंका गाज जगभर, त्रिएक परमेश्वर पवित्र आत्मा सहाय्यकार, येशू मसीह तारणहार, सृष्टीचा यहोवा सृजनहार, जी जी यहोवाचं ओठात रुजलं नाव, जी 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 जी। मित्रांनो, लाल समुद्र पार करून जंगलातून पुढे पुढे जात असताना 10 लाख इस्रायली लोकांना यहोवा परमेश्वराने आकाशातून अन्न खावयास दिले आणि जंगलातील खडकातून प्यावयास पाणी दिले आणि इस्रायली लोकांनी यहोवा परमेश्वराने दिलेल्या अन्नाला मन्ना असे नाव दिले। मित्रांनो, सिनाई नावाच्या पर्वतावर यहोवा परमेश्वराने मूसाला बोलाविले आणि त्याला 2 दगडाच्या पाट्यांवर 10 आज्ञा लिहून दिल्या आणि मूसाला सांगितले की इस्रायली लोकांना माझ्या या 10 आज्ञा पाळाव्यास सांग। मित्रांनो, काय आहेत त्या 10 आज्ञा? ऐका। पहिली आज्ञा, इस्रायली लोकांना मिस्र देशातील लोकांच्या गुलामगिरीतून आणि मिस्र देशातून बाहेर काढणारा मी यहोवा परमेश्वर हा इस्रायलचा देव आहे, ही पहिली आज्ञा होती। दुसरी आज्ञा, यहोवा परमेश्वरा व्यतिरिक्त इस्रायली लोकांना दुसरा देव नसावा। तिसरी आज्ञा, इस्रायली लोकांनी आपल्यासाठी दगड मातीच्या देवाची मूर्ती कोरून बनवू नये, अवकाशातील व आकाशाखालील पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नये आणि त्या प्रतिमेच्या पाया पडू नये किंवा त्याची पूजा करू नये, कारण मी यहोवा परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे, जे इस्रायली मूर्तीपूजा करतील आणि माझ्या आज्ञेचे उल्लंघन करतील त्यांच्या मुलास 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या मूर्तीपूजाच्या चुकीबद्दल मी दंडित करतो आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझे आज्ञा पाळतात अशांवर मी दया करतो। चौथी आज्ञा, तुझा देव यहोवा परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको। जे इस्रायली लोक यहोवा परमेश्वराचे नाव व्यर्थ घेतील त्यांची मी गय करणार नाही। मित्रांनो, त्याचा परिणाम असा झाला की पृथ्वीवरील लोक सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराला प्रभू, देव, खुदा, परमेश्वर, भगवान आणि गॉड असे म्हणू लागले आणि म्हणून आजतागायत पृथ्वीवरील लोकांना सृष्टीकर्ता परमेश्वराचे खरे नाव काय आहे ते माहीत नाही। त्यामुळे हीच नावे आजतागायत साऱ्या दुनियेमध्ये सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वरासाठी वापरली जातात, परंतु फार कमी लोकांना पवित्र शास्त्र बायबलच्या माध्यमातून जिवंत परमेश्वराचे, सृष्टीकर्ता परमेश्वराचे, पहिला मानव आदम हव्वाला बनविणाऱ्या परमेश्वराचे, सूर्य, चंद्र, तारे, जमीन, आकाश, नदी, नाले, पशु, पक्षी, झाडे, फुले, वनस्पती बनविणाऱ्या परमेश्वराचे आणि विशेष करून ज्या परमेश्वराने नोहाच्या काळात पृथ्वीवर महाजलप्रलय आणून पृथ्वीवरील सर्व जीव जंतू, झाडे, फुले, पशु, पक्षी आणि साऱ्या मनुष्य जातीस नष्ट केले, त्या खऱ्या सृष्टीकर्ता परमेश्वराचे नाव यहोवा परमेश्वर आहे हे माहित आहे बायबलच्यामुळे। 5वी आज्ञा, मित्रांनो, 5वी आज्ञा, यहोवा परमेश्वराने इस्रायली लोकांना सांगितले की मी 6 दिवसात सृष्टीचा निर्माण करून 7व्या दिवशी विश्राम केला आहे, त्याचप्रमाणे तुम्ही देखील 6 दिवस काम करून 7व्या दिवशी विश्राम करायचा आहे। 6वी आज्ञा, यहोवा परमेश्वराने इस्रायली लोकांना सांगितले की आपल्या आई वडिलांचा मान राख, म्हणजे माझा आशीर्वाद तुझ्यावर कायम राहील। 7वी आज्ञा, यहोवा परमेश्वराने इस्रायली लोकांना सांगितले की इस्रायली लोकांनी कोणाचा खून करू नये। 8वी आज्ञा, यहोवा परमेश्वराने इस्रायली लोकांना सांगितले की तुम्ही व्यभिचार करू नका। 9वी आज्ञा, यहोवा परमेश्वराने इस्रायली लोकांना सांगितले की तुम्ही चोरी करू नका। 10वी आज्ञा, यहोवा परमेश्वराने इस्रायली लोकांना सांगितले की तुम्ही आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका, शेजाऱ्यांच्या घराची अभिलाषा करू नका, शेजाऱ्याच्या पत्नीची अभिलाषा करू नका, शेजाऱ्याच्या दास, दासी, पशु
अथवा त्याच्या कोणत्याही वस्तूची अभिलाषा करू नका. अशा प्रकारे यहोवा परमेश्वराने 2 दगडाच्या पाट्यांवर 10 आज्ञा लिहून मूसाला दिल्या. मित्रांनो, यानंतर यहोवा परमेश्वराने अब्राम बरोबर जी वाचा बांधली होती त्याप्रमाणे त्याच्या संततीस म्हणजे याकूबच्या 12 गोत्रांना म्हणजेच इस्रायली लोकांना कनान देशात नेले आणि तेथील कनानी लोकांना युद्धामध्ये मारून आणि उर्वरित लोकांना देशातून पळून लावले आणि इस्रायली लोकांना तो देश वाटून दिला आणि त्यांना त्या देशातील द्राक्षांच्या बागा दिल्या, शेतीसाठी सुपीक जमीन दिली, दूध मधाचा देश म्हणून ओळखला जाणारा कनान देश दिला आणि त्यांना चहूबाजूच्या शत्रूंपासून सुरक्षित केले. मित्रांनो, आजच्या भारत देशाचा मित्र देश म्हणून ओळखला जाणारा इस्रायल देश हाच तो देश आहे जो यहोवा परमेश्वराने त्यावेळच्या इस्रायली लोकांना दिला होता. मित्रांनो, पुढे इस्रायली लोकांना मुले झाली आणि त्यांच्या मुलांना पुढे मुले झाली, परंतु त्यांना यहोवा परमेश्वर कोण हे त्यांच्या बापदादांनी कमी जास्त प्रमाणात सांगितल्यामुळे ही मुले दगड मातीचे देव बनवून त्यांची पूजा करायला लागली आणि यहोवा परमेश्वराला विसरून गेली. त्यामुळे यहोवा परमेश्वराला त्यांचा राग आला आणि त्याने त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या देशातील शत्रूंच्या त्रासात टाकले आणि ती मुले घाबरली आणि त्यांना शत्रूंचा त्रास असह्य झाला. तेव्हा त्यांच्यामधील ज्यांना यहोवा परमेश्वराची इस्रायलचा जिवंत देव म्हणून माहिती होती त्यांनी इतर इस्रायली लोकांना त्याची माहिती दिली आणि मूर्तीपूजा बंद करून पश्चाताप करून यहोवा परमेश्वराची माफी मागायला सांगितली आणि त्याप्रमाणे इस्रायली लोकांनी केले आणि मग यहोवा परमेश्वराचा राग शांत झाला आणि त्याने इस्रायली लोकांना त्यांच्या शत्रूपासून सोडवण्यासाठी त्यांच्यामध्ये गिदोन, शमशोन, दबोरा असे न्यायाधीश उभे केले आणि त्यांनी इस्रायल लोकांना यहोवा परमेश्वराच्या सहाय्याने शत्रूपासून सुटण्याचा मार्ग सांगितला. मित्रांनो, शमूएल भविष्यवक्त्याच्या काळात इस्रायली लोकांनी यहोवा परमेश्वराकडे इस्रायलला राजा देण्याची मागणी केली. मग यहोवा परमेश्वराने शमूएल भविष्यवक्त्याला सांगितले की शौल नावाच्या मनुष्यात इस्रायलचा पहिला राजा म्हणून घोषित कर. शमूएल भविष्यवक्त्याने तसे केले, परंतु शौल राजा यहोवा परमेश्वराच्या आज्ञा नेहमी मोडत होता. त्यामुळे यहोवा परमेश्वराने दाऊद नावाच्या मुलाला जो मेंढपाळ होता त्याला इस्रायलचा राजा म्हणून निवडले आणि दाऊद राजाने यहोवा परमेश्वराचे भय कायम मनात ठेवून त्याच्या आज्ञेचे कायम पालन केले आणि आपल्या इस्रायली प्रजेचे शेजारील शत्रू राष्ट्रांपासून यहोवा परमेश्वराच्या सहाय्याने रक्षण केले. त्यावर खुश होऊन यहोवा परमेश्वराने अब्रामला जसा आशीर्वाद दिला होता तसाच आशीर्वाद दाऊद राजाला दिला आणि यहोवा परमेश्वर दाऊद राजाला म्हणाला की मी तुझ्यानंतर तुझ्या राजगद्दीवर तुझ्या मुलाला आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाला असे पिढी दर पिढी तुझ्या राजगद्दीवर राजा म्हणून बसवीन आणि तुझाच वंश कायम तुझ्या राजगद्दीवर राज्य करील. तसेच यहोवा परमेश्वराने शमूएल, यशया, इर्मया, मिका अशा भविष्यवक्त्यांद्वारे भविष्यवाणी करून सांगितले, दाऊदच्या वंशातून शांतीचा राजकुमार, सामर्थ्यवान देव, अनादी पिता दाऊद राजाच्या सिंहासनावर बसेल आणि त्याच्या राज्यावर न्याय व धार्मिकतेने राज्य करेल आणि त्याचे राज्य आतापासून ते अनंत काळापर्यंत कायम राहील. मित्रांनो, पृथ्वीवरील सर्व मानव जातीवर सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराचे प्रेम आहे. त्यामुळे यहोवा परमेश्वराने ठरविले की पृथ्वीवरील मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन पृथ्वीवरील मनुष्याप्रमाणे जीवन जगून पृथ्वीवरील लोकांना स्वतःबद्दल म्हणजेच पिता परमेश्वराचा अंश पवित्र आत्म्याद्वारे पृथ्वीवर सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराचा पुत्र म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मरियम नावाच्या कुंवारी कन्येला निवडले आणि परमेश्वराचा गॅब्रिएल नावाचा स्वर्गदूत मरियमकडे जाऊन तिला म्हणाला की मरियम, यहोवा परमेश्वराची कृपा तुझवर झाली आहे, तू पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती होशील आणि तुला एक पुत्र रत्न प्राप्त होईल, त्याचे नाव येशू असे ठेव. तो सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराचा पुत्र म्हणून ओळखला जाईल आणि प्रभू येशू मसीह साऱ्या मानव जातीचा त्यांच्या पापापासून उद्धार करेल. आणि मित्रांनो, अशा प्रकारे कुंवारी मरियम पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती होऊन तिला पुत्र रत्न प्राप्त झाले आणि स्वर्गदूताने सांगितल्याप्रमाणे तिने त्याचे नाव येशू असे ठेवले. आणि मित्रांनो, येशू नावाचा अर्थ आम्हा बरोबर परमेश्वर असा आहे. मित्रांनो, सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराने आपला पुत्र प्रभू येशू मसीहद्वारे साऱ्या मानव जातीच्या लोकांना
स्वतःबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. प्रभू येशू मसीहने प्रथम लोकांना सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराची प्रार्थना करायला शिकवली. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो आहे तशी तू पण आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन, हालेलुया. तसेच प्रभू येशू मसीहने साऱ्या मानवजातीला सृष्टीकर्ता परमेश्वरासोबत जोडण्याचा मार्ग सांगितला. जर तुम्ही कोणा मनुष्याच्या अपराधाची क्षमा करता तर तुमचा स्वर्गातील पिता देखील तुम्हाला तुमच्या अपराधाची क्षमा करेल, आणि जर तुम्ही कोणा मनुष्याच्या अपराधाची क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिता देखील तुम्हाला तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. तसेच प्रभू येशू मसीहने पुढे सांगितले की जे आत्म्याने दीन आहेत ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांना सांत्वन प्राप्त होईल. जे सौम्य आहेत ते धन्य, कारण पृथ्वीचे राज्य त्यांना मिळेल. जे धार्मिकतेचे भुकेले व ताणलेले आहेत ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण परमेश्वराद्वारे त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे आहेत ते धन्य, कारण त्यास देवाचे पुत्र म्हणतील. धार्मिकतेकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्या म्हणजे प्रभू येशूमुळे तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरोधात सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलले जाईल, तेव्हा तुम्ही धन्य, कारण स्वर्गात तुम्हाला मिळणारे प्रतिफळ सर्वात मोठे असणार आहे. त्यामुळे आनंद व उल्हास करा. तसेच मित्रांनो, सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराने आपल्या येशू पुत्राद्वारे साऱ्या मानवजातीला चमत्कार दाखवायला सुरुवात केली. मित्रांनो, प्रभू येशू मसीहने काना नावाच्या नगरातील एका लग्नात पाण्याला द्राक्षरस बनविला, कारण वऱ्हाडी मंडळींना पिण्यासाठी द्राक्षरस संपला होता. प्रभू येशू मसीहने महारोग्यास बरे केले आहे. एका जमादाराचा नौकर आजारी होता, तेव्हा जमादारास म्हटले, जा तुझा नौकर बरा झाला, आणि त्याच क्षणी त्याचा नौकर बरा झाला. पत्रस नावाच्या शिष्याच्या सासूला तापातून लगेच बरे केले. मित्रांनो, एकदा प्रभू येशू मसीह आपल्या शिष्यांसह होडीतून प्रवास करत असता अचानक समुद्रात मोठे वादळ उठले आणि होडी पाण्यात बुडायला लागली. तेव्हा प्रभू येशू मसीहने वारा आणि समुद्र याच ओरडले, आणि वारा आणि समुद्र शांत झाला आणि वादळ शांत झाले. मित्रांनो, गदरेक नावाच्या शहरातील एका मनुष्यात भूत बाधा झाली होती. त्याला भूताने इतके त्रासले होते की तो मनुष्य स्वतःलाच इजा करून घेत होता, आणि त्याने आपल्या अंगावरील कपडे देखील काढून टाकले होते. अशा भूतग्रस्त मनुष्याच्या शरीरातून 2000 भूतांना प्रभू येशू मसीहने त्याच्या शरीरातून बाहेर पडा असा आदेश देऊन बाहेर काढले. मित्रांनो, एका अर्धांग वायूने पीडित मनुष्याला प्रभू येशू मसीहने म्हटले, उठ आणि आपली खाट उचलून घेऊन घरी जा. आणि तो पॅरालाइज पक्षघाती अर्धांग वायूने आजारी मनुष्य उठून उभा राहिला आणि आपली खाट उचलून घरी गेला. मित्रांनो, तुमच्या लक्षात आले का, ज्याप्रमाणे सृष्टीकर्ता यहोवा परमेश्वराने तोंडाने वचन बोलून सूर्य, चंद्र, तारे, पशु, पक्षी, झाडे, नदी, नाले बनविली, त्याचप्रमाणे त्याच्या पुत्राने प्रभू येशू मसीहने तोंडाने वचन बोलून रोग्यांना बरे केले आहे. मित्रांनो, एक रोम अधिकारी प्रभू येशू मसीहला म्हणाला की त्याची मुलगी आजारामुळे मरायला टेकली आहे, तर तुम्ही येऊन तिला बरे करा. आणि त्याप्रमाणे प्रभू येशू मसीह त्या अधिकाऱ्यासोबत त्याच्या घरी जाऊ लागला. रस्त्यात एक चमत्कार झाला. एक 12 वर्ष रक्तस्त्रावाने पिडलेल्या स्त्रीने येऊन प्रभू येशू मसीहच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि ती लागलीच बरी झाली. आणि प्रभू येशू मसीहने मागे येऊन पाहिले आणि म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. कारण मित्रांनो, त्या स्त्रीने मनात असा विचार केला होता की मी प्रभू येशू मसीहच्या कपड्याला स्पर्श जरी केला तरी मी नक्की बरी होईन. त्यामुळे प्रभू येशू मसीह तिला म्हणाला की तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. मित्रांनो, त्याच वेळी त्या रोम अधिकाऱ्याच्या सेवकाने येऊन सांगितले की त्याची मुलगी मेली आहे, तर आता प्रभू येशू मसीहला घरी नेण्याची गरज नाही. परंतु प्रभू येशू मसीह त्या रोम अधिकाऱ्याला म्हणाला, घाबरू नको, विश्वास मात्र ठेव, तुझी मुलगी बरी होईल. आणि ते त्याच्या घरी पोहोचले. तेथे सर्व लोक रडत होते, पण प्रभू येशू मसीह म्हणाला, रडू नका, मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा तिथे जमलेल्या लोकांनी त्याचा उपवास केला. परंतु प्रभू येशू मसीह मुलीचा हात धरून मोठ्याने म्हणाला, मुली, मी तुला सांगतो, उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालायला लागली. हे सर्व पाहून
सर्व लोक थक्क झाले. मित्रांनो, एकदा लोकांनी एका मुक्या मनुष्यास प्रभू येशू मसीहकडे आणले आणि प्रभू येशू मसीहने त्या मुक्या मनुष्यास बरे केले आणि मुका बोलू लागला. एकदा सभास्थानात एक हात वाळलेला मनुष्य बसलेला होता. त्याला प्रभू येशू मसीहने आपला हात लांब कर असे म्हटले आणि त्या मनुष्याने त्याचा वाळलेला हात लांब केला आणि तो त्याच्या दुसऱ्या हातासारखा चांगला बरा झाला. मित्रांनो, एकदा प्रभू येशू मसीहने आपल्या 12 शिष्यांस होडीतून पलीकडच्या तीरी जाण्यास सांगितले आणि शिष्य होडीतून जात असता त्यांना प्रभू येशू मसीह समुद्रातून चालत त्यांच्याकडे येताना दिसला. आणि जेव्हा प्रभू येशू मसीह भर समुद्रात चालत येऊन त्यांच्या होडीत आला तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्याच्या पाया पडून म्हटले की तू खरोखर देवाचा पुत्र आहेस.